तर आपण भगवद्गीतेची पार्श्वभूमी पाहत होतो. तर याच्यामध्ये आपण चर्चा करत कुठपर्यंत आलो होतो? दुर्योधनाचा वध झाला. तर या प्रकारे हे कुरुक्षेत्रावरचं युद्ध पांडवांनी जिंकलं. तर हे युद्ध जिंकून देण्यासाठी खरी मदत कोणी केली? भगवान श्रीकृष्णाने. तर संपूर्ण युद्ध झाल्यानंतर भीमसेन आणि अर्जुन दोघांच्या मध्ये वाद सुरू झाला. अर्जुन म्हटला की मी माझ्या गांडीव धनुष्याने हे सर्व योद्ध्यांचा वध केला, आणि भीमसेनजी म्हटले की नाही, माझ्या गदेने मी या सर्वांचा वध केलेला आहे. आणि दोघांच्या मध्ये ही अशी चर्चा चाललेली असताना भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात की दोघं पण थांबा. हे संपूर्ण युद्ध पाहणारा एक व्यक्ती आहे, आणि तो कोण आहे? त्याचं नाव आहे बर्बरी. बर्बरी हा सुरुवातीला पांडवांच्या बाजूने होता, आणि हा बर्बरी याने आपल्या आईला सांगितलं होतं की या युद्धामध्ये मी भाग घेईन, आणि भाग घेतल्यानंतर ज्या बाजूला सैन्यबळ कमी होईल त्या बाजूने मी काय करीन? युद्ध करत राहीन. आणि असं केल्यामुळे त्याचा परिणाम काय होणार होता? हे युद्ध कोणीही जिंकू शकलं नसतं. तर भगवान श्रीकृष्ण या युद्धामध्ये सुरुवातीला प्रत्येकाला विचारत होते. अर्जुनाला विचारतात, भीमाला विचारतात, युधिष्ठिर महाराजांना विचारतात, किती दिवसात तुम्ही युद्ध संपवले? आणि प्रत्येकाने आपला आपला कालावधी सांगितला. आणि शेवटी बरोबरीला विचारलं किती वेळ लागेल युद्ध संपायला? तर तो म्हटला की असं चुटकीसरशी संपून जाईल. असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्णाचं सुदर्शन निघाला आणि त्याचं मस्तक झाडापासून वेगळं झालं. कारण त्याला शाप होता, ज्या क्षणी तो आपला अहंकार प्रकट करेल युद्धामध्ये त्या क्षणी काय होईल? त्याचं मस्तक झाडापासून वेगळं होईल. आणि मग मस्तक झाडापासून वेगळं झाल्यानंतर हा जो बरोबर आहे तो भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की ठीक आहे, मी तर युद्ध करू शकलो नाही, पण मला तुम्ही असा आशीर्वाद द्या की हे संपूर्ण युद्ध मी पाहू शकेन. आणि श्रीकृष्णाने तथास्तु म्हटलं, आणि तो आकाशामध्ये गेला आणि संपूर्ण 18 दिवसाचं युद्ध या बरोबरीने पाहिलं. मग कृष्ण म्हणतात की त्याला आपण बोलू, तो या ठिकाणी काय करेल? रिझल्ट सांगेल कोणी युद्ध हे जिंकलेलं आहे. आणि मग दोघांचा वाद सुरू असताना त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण बरोबरीला बोलवतात, आणि बोलवल्यानंतर मग त्याला विचारतात, म्हणतात की दोघांचा वाद चाललेला आहे, सांग की कोणी युद्ध जिंकलेलं आहे? त्यावेळी बरोबरी म्हणतो, या युद्धामध्ये केवळ एकच व्यक्ती युद्ध करताना मला दिसत होता, आणि ते कोण होतं? कोण होतं? भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांचं केवळ सुदर्शन या युद्धभूमीमध्ये भ्रमण करत होतं आणि सगळ्यांचा शिरछेद करत होतं. आणि युद्ध जिंकलं गेलेलं आहे ते कोणामुळं? भगवान श्रीकृष्णांच्यामुळं. म्हणून संजय भगवद्गीते शेवटी सांगतो बघा, यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तर या प्रकारे संजय शेवटी धृतराष्ट्राला सांगतो की ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. तर संपूर्ण कुरुक्षेत्राचं युद्ध झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू आता रथातून खाली उतर. 18 दिवस युद्ध चालू असताना प्रत्येक वेळी भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा खाली उतरायचे आणि नंतर अर्जुन खाली उतरायचा. 18 दिवस पूर्ण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की आता अर्जुना तू पहिला खाली उतर. अर्जुन म्हटला की पार्थ, दरवेळी तुम्ही खाली उतरायचा मग मी खाली उतरायचो, आता तुम्ही मला पहिल्यांदा सांगताय खाली उतरायला, असं का? श्रीकृष्ण म्हणतात की मी जे सांगतोय त्या आज्ञेचं काय कर? पालन कर. तू पहिला खाली उतर.
अर्जुन नम्र होता, भगवंताचा भक्त होता, भगवद्गीता संपूर्ण श्रवण केली होती. अर्जुन पहिल्यांदा खाली उतरला. खाली उतरल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप आणि चौथी स्टेप खाली उतरल्यानंतर एका क्षणामध्ये काय होतं, त्या रथाचा स्फोट होऊन जातो, जमीन दोस्त होऊन जातो रथ सगळा. आणि अर्जुनाला आश्चर्य वाटतं की हे काय झालं, असं धक्का बसला अर्जुनाला. त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हटले, खरं तर या रथाचा पहिल्याच दिवशी काय होणार होता, जळून स्फोट होणार होता. कारण भीष्मदेवांनी, द्रोणाचार्यांनी अशी काय शस्त्र चालवली होती, त्या शस्त्रास्त्रांद्वारे हा रथ कधीच जळून भस्म झाला असता. पण केवळ माझ्या उपस्थितीमुळं, माझ्या कृपेमुळं हा रथ 18 दिवस तुझ्या सेवेमध्ये संलग्न झालेला आहे. पहिल्या दिवशी हा रथ काय झाला होता, जळून भस्म झाला असता. अर्जुनाच्या लक्षात आलं, केवळ भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळेच आपण हे युद्ध जिंकू शकलेलो आहे. तर मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे. ज्याचं रक्षण करायचं मी ठरवलेलं आहे त्याचा कोणीही वध करू शकत नाही, त्याच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. पण मी ठरवलेलं आहे की ह्याला मारायचंय मला, तर त्याला या जगामधली कुठलीच गोष्ट वाचवू शकत नाही की वाचवू शकेल. भगवंतानी जर ठरवलं आहे की एखाद्याचा वध करायचा आहे, तर त्याचा कोण रक्षण करू शकतं का, कोणी रक्षण करू शकत नाही. भगवान सांगतात अर्जुनाला, या युद्धभूमीवर रथी महारथी एवढे होते, साधारण योद्धे नव्हते कुठलेही, कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये कधी पराभूत न होणारे योद्धे, असे योद्धे सुद्धा या ठिकाणी काय झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत. केवळ तू माझी शरणागती घेतल्यामुळं आणि माझ्या आदेशाचं तू पालन केलंस म्हणून. अन्यथा जर शरणागती घेतली नसती तर मग कोणाचंच काय खरं नव्हतं. तर भगवान श्रीकृष्ण संपूर्ण युद्धभूमी अर्जुनाला फिरवून दाखवत असतात. आणि दाखवत असताना एके ठिकाणी जातात, तर त्या ठिकाणी एक मोठी घंटा पडलेली असते, मोठी घंटा असते. आणि ती घंटा भगवान श्रीकृष्ण आपल्या बाणाने अशी उचलतात आणि उचलून बाजूला ठेवतात. ती घंटा उचलून बाजूला ठेवल्याबरोबर त्या घंटेच्या खालून छोटी छोटी वटवाघूळीची पिल्ल बाहेर पडतात. आणि अर्जुनाला धक्का बसतो की हा काय प्रकार आहे. कृष्ण म्हटले, बघ, या युद्धभूमीमध्ये एवढी भयंकर शस्त्रास्त्र चालली होती, पर्जन्यस्त्र, वायुअस्त्र, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, पाशुपतास्त्र, ही अशी भयंकर अस्त्र होती. या युद्धभूमीमध्ये मुंगी सुद्धा जगणं सोपं नव्हतं. पण बघ म्हटले, 18 दिवस या घंटेखाली ही वटवाघळीची पिल्ल मात्र जिवंत आहेत. कोणी रक्षण केलंय म्हटले, याचं कोणी रक्षण केलंय, मी रक्षण केलेलं आहे म्हटले भगवंत, मी रक्षण केलेलं आहे. तर 18 दिवस युद्ध झालं, परंतु या युद्धामध्ये या वटवाघाच्या पिलांना अजिबात धक्का पोहोचला नाही. पण याच युद्धभूमीमध्ये भयंकर रथी महारथी योद्धे होते. भीष्मदेव, द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे काही साधारण योद्धे नव्हते. पण हे सर्व योद्धे काय झालेले आहेत, जमीनदोस्त झालेत. कर्ण पण काय साधारण योद्धा नव्हता, दुर्योधन, दुःशासन पण साधारण योद्धे नव्हते. सगळे कौरव जेवढे पण होते यांना सर्वांना हजारो हत्तींचं बळ असणारे हे योद्धे होते. पण हे सर्व योद्धे या युद्धभूमीमध्ये जमीनदोस्त झाले. पण पांडव मात्र या ठिकाणी युद्धभूमीमध्ये वाचलेले आहेत. बघा, आता पांडवांचं रक्षण झालं, पण पांडवांच्या मुलांचं रक्षण झालं का, नाही झालं. पोटची मुलं पांडवांची, पांडव हे काय साधारण होते का, भगवान श्रीकृष्णांचे एकदम निकटचे पार्षद होते. आणि निकटचे पार्षद असून सुद्धा द्रौपदीवर किती प्रेम होतं भगवंतांचं. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना भगवंत त्या ठिकाणी प्रकट होतात आणि अमर्याद वस्त्रांचा पुरवठा द्रौपदीला करतात. द्रौपदीचं रक्षण झालं, परंतु पुढे आपण भविष्यात पाहतो द्रौपदीच्या 5 मुलांचं मात्र रक्षण झालं नाही. 5 मुलं युद्धभूमीमध्ये मारली गेली. तर आपण पाहतोय की पांडव पक्षामध्ये असो किंवा कौरव पक्षामध्ये असो, प्रत्येकाचा काय झालेला आहे, संहार या युद्धभूमीमध्ये झाला. तर भगवंत या ठिकाणी सांगतायत की
ज्याचं रक्षण करायचं मी ठरवलेलं आहे त्याचा कोणी वध करू शकत नाही, आणि ज्याचं वध करायचा मी ठरवलेलं आहे त्याचं कोणीच रक्षण करू शकत नाही. म्हणून 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण विराट रूप दाखवतात. विराट रूप अर्जुनाला दाखवतात, आणि या रूपामध्ये भगवंत सर्व कौरव पक्षांना गिळंकृत करत असतात. कोणाच्या मस्तकाचा चुराडा होतोय, कोणाच्या मुकुटाचा चुराडा होतोय, प्रत्येक जण काय होतोय भगवानाच्या मुखामध्ये प्रवेश करतोय आणि तो भस्म होत चाललेला आहे. हे अर्जुन त्या ठिकाणी आपल्या डोळ्यांनी पाहतोय समोरासमोर. आणि मग भगवंत आपलं विराट रूप संपवतात, पुन्हा चतुर्भुज रूप दाखवतात. चतुर्भुज रूपानंतर पुढे द्विभुज रूप दाखवतात अर्जुनाला. आणि मग भगवंत सांगतात की हे अर्जुना, युद्ध तर मी अगोदरच जिंकलेलं आहे, युद्ध अगोदर जिंकलेलं आहे. तुला केवळ आणि केवळ या ठिकाणी काय बनायचंय? इन्स्ट्रुमेंट बनायचं. यू हॅव टू बिकम ओनली इन्स्ट्रुमेंट ऑफ दिस वॉर. तर भगवान त्याला म्हटले की निमित्त मात्र भव सव्यसाची, तुला केवळ निमित्त मात्र बनायचंय आणि धनुष्यावर बाण लावून सोडायचंय बस. यांचे गळे अगोदरच मी उडवलेले आहेत. का? कारण या सर्वांनी अपोजिट पार्टीने अधर्माची बाजू घेतलेली आहे, आयुष्यभर अधर्म केलेला आहे आणि त्यांचा संहार करण्याची वेळ आलेली आहे. तुला केवळ इथं निमित्त बनायचं आहे. तर असा हा अर्जुन आपण पाहतोय युद्धभूमीमध्ये. आता समोर कौरव पक्षाला पाहतोय. पांडवांची पण काही कमी सेना नाही, 7 अक्षौणी सेना. किती? 7 अक्षौणी सेना ही पांडवांनी जमा केलेली होती. दुर्योधनाला आश्चर्य धक्का बसतो की अरे, जे पांडव त्यांचं जवळजवळ बरंचसं आयुष्य वनामध्ये गेलं, वनवासामध्ये गेलं, अशा पांडवांनी सुद्धा 7 अक्षौणी सेना जमा केलेली आहे. त्याला घाम फुटतो ही सेना बघूनच. आणि आपण राज्यकारभार करत असून सुद्धा आपल्याकडे केवळ 11 अक्षौणी सेनाच आहे, आणि पांडवांनी वनामध्ये राहून 7 अक्षौणी सेना जमा केली आहे. त्याला आश्चर्य वाटतं. आणि कधी कधी आपण असं पाहतो, कधी कधी सेना मोठी असते, ती फक्त दिसायला असते, आणि कधी कधी सेना एकदम अल्प मात्रेमधली असते पण ती खुंखार असते. माहिती आहे तुम्हाला? हा, आता बघा, हत्ती बलवान आहे की सिंह बलवान आहे? हा, बाह्यातकारी हत्तीचं शरीर बळकट आहे, हे भला मोठा पाय, भलं मोठं पोट, भलं मोठं डोकं. परंतु सिंह जर आक्रमक असेल की नाही, तर सिंह एकटा सुद्धा हत्तीला मारू शकतो. आणि जर हा सिंह त्यांनी पाठीमागून जंप घेऊन हत्तीच्या उरावर बसला तर तो सिंह पुन्हा खाली उतरत नाही, तो वरूनच खायला सुरुवात करतो हत्तीला. आणि एकटा सिंह सुद्धा हत्तीला संपवू शकतो. आणि आपण पाहतो शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांनी किती सैन्य असायचं. आता जसं आपण पाहतो अफजल खानाला मारला इथं. अफजल खान किती फौज घेऊन आला होता? हा, 5 लाखाची फौज अफजल खानाची. शिवाजी महाराजांची फौज किती होती सांगा? शिर्के प्रभू, माहिती पाहिजे तुम्हाला सगळं आता. हा, 1000. 1000 कुठं आणि 5 लाख कुठं? हा हा, आहे की नाही? आता बघा, बाह्यात्कार दृष्टीने जर पाहिलं तर असं आपल्याला वाटेल की सहजपणे अफजल खान शिवाजी महाराजांना बंदिस्त करू शकतो, त्यांचा वध करू शकतो आणि त्यांचं मुंडकं आदिलशहाला दाखवा नेऊ शकतो, असं दिसू शकतं बाह्यात्कार आपण पाहिलं तर. पण असा हा अफजल खान शेवटी काय होतं? हा, 12च्या भावात गेला, आहे की नाही? 12च्या भावात गेला आणि थोडक्यात आपला इगो त्यांनी प्रकट केला, अहंकार. त्याला असं वाटलं की हा जंगल का चूहा है, क्या करने वाला है, मैं तो सिंह हूँ, सिंह जैसी मेरी ताकत है, और ये जंगल में रहने वाला, पहाड़ में रहने वाला चूहा क्या मेरा बिगाड़ सकता है की नाही? पण पहाडी मध्ये राहणारा जो चूहा होता त्यांनीच बरोबर काय केलं की नाही सगळं. तर इतकं षडयंत्र रचलं गेलं शिवाजी महाराजांच्या द्वारे. असं म्हटलं जात होतं की शिवाजी महाराजांनी 6 महिने प्रॅक्टिस केली होती अफजल खानाला कसा मारायचा त्याची. हे असं धिप्पाड हत्तीसारखं अंग त्याचं होतं, आणि शिवाजी महाराज त्याच्या पुढे एकदम छोटे होते, आहे की नाही? पण इतकी सुंदर प्रॅक्टिस केली होती शिवाजी महाराजांनी, बरोबर ना? खूप प्रॅक्टिस केली होती. आणि ज्या वाघ नखे होते की नाही, या वाघ नख्याची
लॉन्चिंग शिवाजी महाराजांनी पहिल्यांदाच केली. खरं हे पहिलं लॉन्च कुणी केलेलं आहे? नरसिंहदेवाने केलेलं आहे. आणि ही नरसिंहदेवांची आयडिया शिवाजी महाराजांनी घेतली. त्यांनी पाहिलं की एवढा मोठा हिरण्यकशिपू नरसिंहदेवांनी हाताने फाडलेला आहे, मग अफजल खान फाडायचं काय आवड आहे का आपल्याला? त्यांनी मग त्या वाघ नख्यांची प्रॅक्टिस सुरू केली आणि नुसत्या त्या वाघ नख्यांनी हा एवढा मोठा हत्तीसारखा माणूस फाडून टाकला, आहे की नाही? आणि आतड्या बाहेर पडलेल्या अशा गोळा करून आत घेऊन चालला होता पळत पळत. पण शिवाजी महाराजांचे सगळे सहकारी एकदम एक्सपर्ट होते. काय नाव त्याचं डोकं उडवलेल्याचं? जीवा महाले. हा, जीवा महाले नाही होता, जीवा म्हणून वाचला शिवा, तर ते सय्यद बंडाचा हात जीवाने उडवला, बरोबर ना? तो दुसरा कोणीतरी आहे, तर हा येसाजी पंत का? बर. हा, तर त्यांनी तो पालखीत बसायच्या आधीच मागणं जाऊन तलवार काढून खपकन मस्तक उडवलं. त्याच पोट असं सगळं बाहेर आलेलं, आत दाबून तो घेऊन चालला होता. पुढे भविष्यात सर्जरी करणार होता असं वाटते, पण सर्जरी करून तो आत बसवणार होता, पण ते बसवता आलं नाही. आपली लोक एक्सपर्ट होती. खपकन जाऊन मागणं मस्तक उडावलं त्याचं आणि मस्तक पळावलं. कुठं कुठं समाधी? रायगडावर त्याचं डोकं नेऊन ठेवलं तिकडं. तर 1000 लोक कुठं आणि 5 लाख कुठं? 5 लाख लोकांनी सहज शिवाजी महाराजांना बंदिस्त करून न्यायला पाहिजे होतं, पण सळो की पळो करून सोडलं या सगळ्या आदिलशाहीला, आहे की नाही? हा, तर गनिमी कावा वापरून शिवाजी महाराजांनी हे सगळं कार्य केलं. तसं पांडवांची 7 अक्षोणी होती, पण ती बघून दुर्योधन घाबरला. म्हणजे काय? तर सगळ्यात महत्वाचं हे लक्षात आलं की पांडव बलशाली पण आहेत, काय साधारण नाहीत. अर्जुन भीम काय साधारण योद्धे नाहीत, हे त्याला अगोदरपासून माहित होतं. ते धर्मशील आहेत. युद्ध पण कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर होणार आहे, त्याच्यामुळे तो घाबरून होता, पूर्णपणे घाबरून होता. आणि त्याला शंका पण मनामध्ये वाटत होती. शंका वाटत होती की हे धर्मशील आहेत आणि कदाचित आपला टिकाव लागल पण किंवा नाही पण. तर भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीला धृतराष्ट्राद्वारे सुरुवात होते. काय श्लोक आहे पहिला भगवद्गीतेचा? हा, तर आपण आज तो श्लोक पाहूया. पहिला श्लोक आपण पाहूया आज, ठीक आहे? म्हणजे सुरुवात होईल आपली आज. तर श्लोक म्हणा माझ्या माग, ठीक आहे? अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. पहिला श्लोक आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय. भाषांतर असं आहे. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? तर आपण सर्व महाभारत जवळपास पाहिलेलं आहे आणि पुन्हा आपण बॅकफुटला आलेलो आहेत. आता या ठिकाणी धृतराष्ट्र काय करतोय? प्रश्न विचारतोय. कोणाला प्रश्न विचारतोय? हा, संजयाला प्रश्न विचारतोय. पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये केवळ सैन्याचं निरीक्षण. अर्जुन या ठिकाणी काय करतोय? सैन्य निरीक्षण करतोय, पाहतोय कोण कुठं उभा आहे, आणि मला काय काय करायला पाहिजे हे सर्व अर्जुन आता या ठिकाणी पाहणार आहे. पाहण्या अगोदरच आता इथं धृतराष्ट्राने प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलेला आहे? की संजया, कुरुक्षेत्राच्या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्र आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? आता तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटत असेल की अरे ही तर भगवद्गीता आहे, आणि या भगवद्गीतेमध्ये या आंधळ्याला पहिला चान्स का दिलेला आहे श्लोक बोलण्याचा? हा आंधळा लंपट नाही, पण आंधळा आणि अतिशय धूर्त वृत्तीचा धृतराष्ट्र म्हणजे राष्ट्र प्राप्त करण्यासाठी दृढ निश्चय असणारा. यालाही या ठिकाणी सुवर्ण संधी का दिली? ओपनिंग बॅट्समन हाच काय आहे? ओपनिंग बॅट्समन जरा थोडासा टीम मधला एक विशेष असतो. इथे ह्याला कशी काय संधी दिलेली आहे? तर
बघा या ठिकाणी धृतराष्ट्राला ही संधी का दिलेली आहे? तर धृतराष्ट्रामध्ये एक चांगला गुण होता. कोणता चांगला गुण होता माहित आहे? श्रवण करायचा खूप चांगला गुण होता. फक्त ऐकायचा, पण अजिबात जीवनामध्ये फॉलो करत नव्हता. आपल्या इथे पण बघा 10-12 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे, पण काही लोक नुसतंच ऐकतील पण फॉलो जीवनामध्ये काहीही करणार नाहीत. ही धृतराष्ट्र वृत्ती. समजलं? तर धृतराष्ट्र ह्या कानाने ऐकायचा आणि ह्या कानाने सोडून द्यायचा. समजलं? तर कसं ऐकलं पाहिजे आपण? मग श्रवण कसं असलं पाहिजे आपलं? जी गोष्ट आपण या ठिकाणी ऐकतोय ती गोष्ट आपण जीवनामध्ये उतरायला शिकलं पाहिजे. उतरवलं पाहिजे की नाही? आता कसं उतरवायचं? मग जीवनामध्ये कसं उतरवलं पाहिजे? धृतराष्ट्राने उतरवलं का? नाही उतरवलं, पण शेवटी मात्र त्याच्या पचनी पडलं. कसं पडलं ते सांगतो. पण धृतराष्ट्राला सुद्धा फायदा झालेला आहे श्रवणाचा. आता बघा, धृतराष्ट्र महाभारतामध्ये तुम्ही जर वाचलं की नाही तर तुम्हाला पाहायला मिळेल की कुठलेही ऋषी मुनी साधू संत आले की नाही की तो सुंदर आसन टाकणार मस्त आणि तासन तास ऐकत बसणार. त्याला कथा श्रवणाची रुची आहे, तत्वज्ञान श्रवण करण्याची रुची आहे. महाभारतामध्ये खूप ठिकाणी त्यांनी श्रवण केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने, पण परिवर्तन अजिबात केलेलं नाही. बघा, श्रवण करायला लागल्यानंतर व्यक्तीच्या जीवनामध्ये काय झालं पाहिजे? परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन नाही झालं तर मग पळी आणि बर्तन हातामध्ये येणार. परिवर्तन माहिती आहे ना? तेवढंच फक्त माणूस करणार मग नंतर. तर परिवर्तन झालं पाहिजे. आता परिवर्तन झालं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे? आपण एवढ्या दिवसापासून येतोय तर काय काय करणं गरजेचं आहे सांगा, तुम्ही सर्वांनी सांगायचं. कोणता जप सुरू केला पाहिजे सांगा? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जप करणाऱ्या लोकांनी हात वरती करा आता. अरे बरीच संख्या आहे, सगळ्यांचं परिवर्तन झालेलं आहे जवळजवळ. आभार आहे, बेस्ट, सुंदर, गुड रिझल्ट. तर जवळजवळ सर्वच जण या ठिकाणी जप करत आहेत, म्हणजे श्रवणाचा इफेक्ट चांगला झालेला आहे. दिस इज अ गुड पॉइंट, आहे की नाही? तर परिवर्तन होत चाललेलं आहे. अजून काय परिवर्तन झालं पाहिजे? 4 नियमांचं पालन करायला आपण शिकलं पाहिजे. सांगा कोणकोणते 4 नियम आहेत? मांसाहार करायचा नाही. दुसरी गोष्ट, जुगार खेळायचा नाही. नशेमध्ये काय काय येतं सांगा, कारण त्यात पण फोड करून सांगावं लागतं लोकांना. चहा, कॉफी, कांदा लसूण नाही, तंबाखू, मदिरामध्ये बियर चालती का? काही लोक म्हणतात की प्रभूजी बियर चालती ना, ती जरा द्राक्षाची असती. काय म्हणतो विषय? चालती नाही ना? तर नशेमध्ये चहा कॉफी सुद्धा चालत नाही. मग बिअरचा विषय आला का आता? काय नाही ना? का बिडी चालते सिगरेट नाही चालत? काय लोकांना वाटतं ती कागदामध्ये असते ते नाही, पण त्या पिपळाच्या पानातलं चालतंय की ते असं फुकायचं. ह्याच्यामध्ये वव्याची बिडी चालेल बरं का, खोकला आला असला तर. कधी कधी लोक मला पूर्वी खोकल्याचं औषध घेतलं चालतंय का थोडं थोडं, खोकला येऊ नये म्हणून. तर मेडिकल दुकानामध्ये जे खोकल्याचं औषध असतं त्याच्यामध्ये थोड्या मात्रेमध्ये अल्कोहोल असतं, तिथं तुमची इच्छा पूर्ण होत जाईल. तर ते औषध म्हणून थोडंसं घेऊ शकता, पण सेपरेटली बॉटल खरेदी करू नका औषधासाठी. आम्हाला लहानपणी आमची आई द्यायची खोकल्याचं औषध, खोकला राहायचा. तर 4 नियमांचं कठोरपणे आपण पालन केलं पाहिजे. मांसाहार, जुगार, व्यभिचार, नशा, बरोबर, या 4 गोष्टी आपण थांबवल्या पाहिजेत. अजून काय परिवर्तन झालं पाहिजे जीवनामध्ये आपल्या? भगवद्गीता वाचली पाहिजे, बरोबर.
भागवतम वाचलं पाहिजे. वाचतोय ना मग? हा, सत्संगामध्ये दर सोमवारी नाही, आपलं दर शनिवारी आहे ना. दर शनिवारी आलं पाहिजे. काय सोमवारचा पण आमचा कार्यक्रम असतोय, त्याच्यामुळे ते सोमवार शनिवार लक्षात आहे. अजून काय बदल झाला पाहिजे जीवनामध्ये सांगा. हा, सत्संगामध्ये इथं आल्यानंतर काहीतरी सेवा केली पाहिजे. काय काय सेवा आहे तिथं सांगा सत्संगामध्ये आपल्या कार्यक्रमात? झाडू मारण्याची सेवा आहे, बरोबर आहे. हा, कुकिंग करण्याची सेवा आहे, कुकिंग मध्ये भाजी कटिंगची सेवा आहे. शेवटी भांडी घासण्याची सेवा आहे. आमचे यादव प्रभू भांडी घासण्याची इन्चार्ज आहेत. ज्यांना कोणाला भांडी घासण्याच्या सेवेमध्ये सहभागी व्हायचंय त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ठीक आहे. अजून काय काय सेवा आहेत? मार्केटिंग मध्ये त्याच्यामध्ये आहे, कुकिंग आहे, साऊंड सिस्टीम आहे की नाही? तर या सर्व सेवा या ठिकाणी आहेत. आवराआवरी सर्व इथले आहे, याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. या प्रकारे सेवा करू शकतो. अजून काय करता येईल? हळूहळू 16 माळा जप सुरू झाल्या पाहिजेत. गळ्यामध्ये माळ सुद्धा आपण घातली पाहिजे, आहे की नाही? बोडका गळा ठेवायचा. बोडकं माहित आहे ना? बोडकं, कपाळ बोडकं, गळा बोडका. बोडका शब्द माहिती आहे ना, गावाकडचा शब्द आहे. हा, रिकामं ठेवायचं नाही. स्त्रियांनी माथ्यावरती टिकली लावली पाहिजे, गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं किंवा कंठार असतात गळ्यामध्ये. तसं पुरुषांच्या गळ्यामध्ये सुद्धा काय असलं पाहिजे? तुळशीची माळ ही असली पाहिजे. व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुकाराम महाराजचा अभंग आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ आपली असली पाहिजे. तर हा पण एक बेल्ट आहे आपला, माहितीये बघा. हा, कपाळी आपल्या तिलक असला पाहिजे सुंदर गोपीचंदनाचा. कपाळ आपलं बोडकं नाही ठेवायचं, रिकाम, आहे की नाही? रिकाम कपाळ असेल, गळ्यामध्ये काय तुळशीची माळ नसेल तर लक्ष कोणाचं जातं माहित आहे? जास्ती तुम्ही नजरेमध्ये कोणाच्या येतं माहित आहे का? यमदूतांच्या. रस्त्यावर भटकणारी कुत्री कोणाच्या नजरेमध्ये जास्ती येतं सांगा बरं? नगरपालिकेच्या लक्षात येतं. नगरपालिका मग व्हॅन घेऊन येते, माहित आहे? व्हॅन घेऊन येतात आणि त्यांच्या हातामध्ये गळफास असते. आणि जी मोकाट सुटलेली कुत्री आहेत ना, त्यांना असं फास्ट टाकून वडत 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 त्या व्हॅनमध्ये टाकतात आणि माळ रानाला नेतात आणि बंदुकी काढून फडफड फडफड गोळ्या घालतात त्यांना. तसं पाहिजे का तुम्हाला? मग आपल्या डोक्यावर मस्तकावर गोपीचंदना तिलक असला पाहिजे आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. असं म्हटलं जातं, गळ्यामध्ये तुळशीची माळ बघून यमराज सुद्धा घाबरतात. यमराज पण घाबरतात. बघा, यमराजांना तुमचा दरारा बसतो. मग असा आपल्याला ह्या जगातच लय तरी मिरवायचं असतं, आहे की नाही? दादागिरी इथं करायची असते. पण दादागिरी अशी पण तुम्ही करू शकता. मस्त तिलक लावा, कंठीमाळ घाला, ह्या जगातले लोक देतील शिवाय तुम्हाला, बुवा 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 म्हणून चिडवतील, पण वरती मात्र तुमचा दरारा राहील. मग कुठं दरारा ठेवायचा बघा? दादागिरी कुठं असली पाहिजे आपली? हा, आपली दादागिरी इथं अशी लल्लू पल्लू लोकांच्यात नाही करत बसायचं, बरोबर ना? आपला वशिला कुठं? यमराजांच्याकडे असला पाहिजे, यमदूतांच्याकडे असला पाहिजे. यमदूत पण घाबरले पाहिजे. भगवान विष्णूंच्याकडे वशिला असला पाहिजे, भगवान विष्णूंच्या दूतांच्याकडे आपला वशिला असला पाहिजे. जर आपण हे श्रवण केलं तर आपल्यामध्ये हे असं परिवर्तन घडत गेलं पाहिजे. धृतराष्ट्रामध्ये घडलं का? हे नाही घडलं. आता बघा, पण एक चांगला गुण होता त्याच्यामध्ये. एक चांगला गुण काय? तर रोज तो श्रवण करायचा आणि श्रवण करवायचं कार्य विदुरजी करायचे. विदुरजी रोज त्याचा कान पकडायचे. कान नुसता पकडत होते, असा करकचून पिळायचे सुद्धा, पण कधी त्याला ते समजत नव्हतं. आणि कधी समजलं बघा? या धृतराष्ट्राला असं वाटलं, माझी सेना 11 अक्षौणी आणि पंडूंच्या पुत्रांची सेना 7 अक्षौणी, युद्ध जिंकणार माझीच मुलं, त्याच्यामुळे मीच या ठिकाणी राजा असणार आणि माझा प्रिय पुत्र दुर्योधन हा राजकुमार असणार, असा गोड गैरसमज धृतराष्ट्राने मनामध्ये करून ठेवलेला होता. आणि असा हा गोड गैरसमज जो होता की नाही, तो गैरसमज दूर केला. संपूर्ण भगवद्गीता ऐकल्यानंतर संजयनी सांगितलं की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. घाबरला गडी थोडासा तो, पण तरी त्याला असं वाटत होतं की नाही हो, 11 अक्षौणी कुठं हार्दिक आहे. भीष्म, द्रोण आणि कृपाचार्य हे जर माझ्या पक्षामध्ये असतील,
जे कधीच पराभूत झालेले नाहीत आणि त्यांना अर्जुन थोडाच पराभूत करणार आहे. त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की माझीच मुळे युद्ध जिंकणार. पण शेवटी आपण पाहतोय की ही 11 अक्षौणी सेना पांडवांनी जमीनदोस्त केली आणि सगळी नष्ट झाल्यानंतर सुद्धा बघा धृतराष्ट्राने घर सोडलेलं नव्हतं. आज आपण कलियुगामध्ये पाहतोय लोक घरदार सोडायला तयार होत नाहीत. सहजासहजी घरदार सोडते का माणूस? हा, मारायला टेकलं तरी सुद्धा त्याची जगायची इच्छा असते तीव्र, आहे की नाही? कोणालाही या जगामध्ये मरावंसं नाही वाटत. तर धृतराष्ट्र त्याच्या डोळ्यासमोर या सर्व गोष्टी पाहतोय, परंतु तो राजवाडा सोडायला तयार होत नाही. आणि मग शेवटी विदुरजींच्या लक्षात येतं. आता विदुरजी कुठं असतात बघा युद्धाच्या वेळेला? विदुरजी हे तीर्थयात्रेला गेलेले असतात भ्रमण करायला. आणि तीर्थयात्रेचं भ्रमण करत असतानाच त्यांना मेसेज जातो की कौरव युद्ध हारलेले आहेत, सगळेजण मारलेले आहेत. अगदी म्हणतात ना चुन चुन के मार दिया है, म्हणजे की चुन चुन के मार दिया है. जसं आता भाजप सरकार, तुम्ही ऐकताय ना बातम्या, पाकिस्तानात घुसून 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 मारायचं चाललेलं आहे. त्याला कळ ना गोळी कुठून येते मरतात कुठून माणसं, आहे ना? सर्जिकल स्ट्राईक खतरनाक चालले, कोण कसं मरतंय काय कळना. तसं पांडवांनी यांना सगळ्यांना चुन चुन के मार दिया. आणि विदुरांच्या लक्षात आलं की युद्ध हारलेलं आहे, धृतराष्ट्र हारलेलं आहे. पण शेवटी बातमी अशी आली की धृतराष्ट्र मात्र अजूनही घरात बसूनच आहे. विदुरांना वाईट वाटलं. ते म्हटले की आयुष्यभर मी त्याला उपदेश केलेले आहेत, पण अजूनही सुद्धा त्याला उपदेश पचनी पडलेलं नाहीत. आणि विदुरांना भीती वाटली की धृतराष्ट्र जर या राजमहालातून बाहेर पडला नाही तर काय करू शकतो माहित आहे का? हा अजून पुत्रांना जन्माला घालू शकतो गांधारी बरोबर. अजून 100-200 जन्माला घालल आणि पुन्हा द्यूतक्रीडा खेळत बसेल तिथं. हे चला फास टाकूया जरा, आपलं हारलंय सगळं, आता परत आपण करू, काय करू, हे करू, द्यूतक्रीडा खेळू. आणि विदुरांना ही भीती होती. विदुरजी परत आले आणि पाहिलं विदुरांनी की भीमसेन धृतराष्ट्राला खायला घालतोय. पण कसं खायला घालतोय? जेवणाच ताट आणायचा तो, काकांना म्हणायचा काका ताट आणलंय, असं ढकलून द्यायचा पुढं. पण जवळ अजिबात जात नव्हता, कारण घाबरून होता भीम. पण का घाबरत होता भीम? हा, धृतराष्ट्राला इतकं प्रेम जागृत झालं शेवटच्या दिवशी युद्ध झाल्यानंतर. धृतराष्ट्र म्हटला की मला भीमाला कडकडून मिठी मारायचे. कृष्ण म्हटले भीमाला मागच थांब बाबा, भेटायला गेलास तर तुझं काय खरं नाही. मग कृष्ण म्हटले भीमा, दुर्योधन तुझ्या पुतळ्यावर प्रॅक्टिस करायचा. भीमाचा एक पुतळा होता, लोखंडाचा पोलादाचा पुतळा बनवलेला. म्हणले त्याला पुढं कर आणि बघ काय होते. भीमाने ह्याला ढकलत पुतळा पुढं. आणि धृतराष्ट्राचं प्रेम जागृत झालं. गेला आणि कडकडून मिठी मारली पोलादी पुतळ्याला. आणि काय झालं? हा, पोलादी पुतळ्याला त्यांनी बारीक चुराडा करून टाकला. त्यांनी भीमाला धक्काच बसला. जर मी या जागेवर असतो तर भीमाची हाड पण मोजता आली नसती. काका डेंजर आहेत. म्हणून काकाच्या पुढे जेवणाचं ताट प्रेमाने घेऊन जात नव्हता. काका जगा खाऊन ये, तुमच्या जवळ यायला आता माझी इच्छा होत नाही. आणि भीमा असं ताट पुढे ढकलायचं आणि धृतराष्ट्र जीवन जगायचा. आणि मग विदुराने हे पाहिलं आणि मग पाहिल्यानंतर विदुर धृतराष्ट्राला म्हटले की अरे रे रे रे, कुत्र्यासारखं जीवन जगतोय, लाज नाही वाटत का तुला? अशा घृणित शब्दामध्ये विदुरांनी धृतराष्ट्राची अवहेलना केली आणि असं कटू शब्दामध्ये अपमान केला धृतराष्ट्राचा. आता बघा, आयुष्यभर तो ऐकत होता, पण फरक पडला काय? काय फरक पडला नाही. शेवटी सुद्धा त्याच्या मनामध्ये असा विचार येत होता की अजून एकदा पुन्हा आपण पोरांना जन्माला घालू आणि पुन्हा एकदा द्यूतक्रीडेचा डाव खेळू, पांडव हारू, पुन्हा युद्ध मिळेला
पुन्हा पुन्हा आपण हे राज्य जिंकू. तर अशी ही भावना विदुरांच्या लक्षात आली आणि मग विदुरांनी कटू शब्दामध्ये इतकं त्याला अपमानित केलं. मग त्याच्या लक्षात आलं, म्हणजे श्रवण करून जरी बदल नाही घडला ना तरी पण दर शनिवारी या तुम्ही इथं. प्रसाद खाऊन ऐकून 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 शेवटी लाज का होईना पण जीवनामध्ये बदल घडणार हे निश्चित. पण इतकी वाईट अवस्था आहे का तुमची सगळ्यांची सांगा? धृतराष्ट्रासारखी लाजीरवाणी नाही ना? मग लवकर बदल करा जीवनामध्ये. कशाला त्या धृतराष्ट्रासारखं वाट बघायची, हाय की नाही? धृतराष्ट्रापेक्षा सगळेजण तुम्ही निश्चितच चांगले हाय ना? नसाल तर मग शेवटी मग ते शेवटी तुमच्यावर सोपून दिलं जाणार. आयुष्यभर श्रवण केल्यामुळं धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये बदल घडला. विचार करू लागला की अरे हा माझाच भाऊ आहे, मला आयुष्यभर याने उपदेश केले आहेत पण मी ते कधीच ऐकलेले नाहीत आणि शेवटी सुद्धा मी असं तो माझ्याकडे ताट फेकतोय, मी ते भोजन करतोय. लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणला माझ्यासाठी. रातोरात त्यांनी राजमहालाचा त्याग केला. मागोमाग गांधारींनी पण त्याच्या प्रवेश केला आणि सरळ वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर केवळ 7च दिवसामध्ये आपल्या योग सामर्थ्याच्या बळावर त्यांनी आपल्या शरीरामधून अग्नी प्रकट केला आणि त्या अग्नीमध्ये धृतराष्ट्राचं शरीर जळून भस्म झालं आणि त्याच अग्नीमध्ये गांधारींनी प्रवेश केला आणि गांधारीचं पण शरीर जळून भस्म झालं आणि त्यांनी मुक्ती प्राप्त केली. तर म्हणून धृतराष्ट्राचं नाव या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सर्वप्रथम आहे. ओपनिंग बॅट्समन काय लक्षात आलं का? धृतराष्ट्र. हा नाही, कुंतीचं वर्णन नाही तसं त्याच्यामध्ये. धृतराष्ट्राचं प्रस्थानाचं वर्णन महाभारतामध्ये या प्रकारे केलेलं आहे. तर धृतराष्ट्र जातो आणि आपला उद्धार करून घेतो. धृतराष्ट्राचा उद्धार झाल्यानंतर मग आपण आता पुढं पाहतोय की पांडव पण नंतरनी वेळीच प्रस्थान, पांडवांचं पण वेळीच प्रस्थान होतं. तर बघा या धर्मशील लोकांच्याकडून आपण शिकायचं की वेळीच आपण काय केलं पाहिजे, आपल्या घरादाराचा त्याग करायला आपण शिकलं पाहिजे. धृतराष्ट्रासारखं असं घराला चिकटून बसलं नाही पाहिजे. पोरा बाळाने शिव्या घालसतो पर्यंत माणसं घरात राहतात ना. हे म्हातारे म्हाताऱ्या आहे ना, नातू परतुंडू सगळी जण काय करत असतात, त्या म्हाताऱ्याला म्हातारीला गलिच्छ शब्दामध्ये अवहेलना करतात ना, आहे की नाही? आणि तो म्हातारा आणि ती म्हातारी तशीच घरामध्ये बसून असते, आहे की नाही? खरं तर बघा जीवनाची विभागणी आपली अशी असली पाहिजे. वयाच्या 25 वर्षापर्यंत गुरुच्या आश्रमामध्ये ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचं. आता कलियुगामध्ये परिस्थिती एकदम उलटी आहे. 25 वर्षानंतर ब्रह्मचारी आश्रमात जातोय, म्हणजे आमची अवस्था आहे अशी. आम्ही 25 नंतर प्रवेश केलाय ब्रह्मचारी आश्रमामध्ये. पण वैदिक संस्कृती काय सांगते, वयाच्या 25 वर्षापर्यंत गुरूंच्या आश्रमामध्ये राहून ब्रह्मचारी व्रताचं पालन करायला शिकलं पाहिजे. वयाच्या 25 वर्षानंतर जर तो आत्मसंयमी असेल, इंद्रिय निग्रह करू शकत असेल, तर गुरु त्याला सांगतात की यू कॅन कंटिन्यू, तू पुढं कंटिन्यू करू शकतो, कारण तू आत्मसंयमी आहेस, इंद्रिय निग्रही आहेस, तू पुढं आयुष्यभर ब्रह्मचारी राहू शकतो. पण जर राहू शकत नसेल तर गुरु सांगणार की तू जा आणि गृहस्थ आश्रमाचा स्वीकार कर. मग त्यांनी पत्नीचा स्वीकार करायचा आहे आणि पुढची 25 वर्ष म्हणजे वयाच्या 50 वर्षापर्यंत त्या व्यक्तीने गृहस्थ आश्रमामध्ये राहायचं आहे. गृहस्थ आश्रमामध्ये राहिल्यानंतर मुलाबाळांना जन्माला घालायचंय, मुलाबाळांचं चांगलं संगोपन करायचंय, पत्नीचं संगोपन करायचंय. मुलं मोठी झाल्यानंतर जबाबदार बनल्यानंतर घराचं पूर्ण जबाबदारी ते घेत असतील तर त्या आईवडिलांची जबाबदारी आता पुढची सुरू झाली. काय? 50 नंतर पुढची 25 वर्ष ही त्यांनी आपलं घर सोडायचं आहे, घरातून बाहेर पडायचं, वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार करायचा. वानप्रस्थ आश्रमात स्वीकार करताना व्यक्तीने वनामध्ये राहायला शिकायचे, घरापासून लांब राहायला शिकायचे. म्हणजे वयाच्या 75 वर्षापर्यंत वानप्रस्थ आश्रम सांगितलेला आहे आणि 75 पार झाल्यानंतर मग पुढं संन्यास आश्रमाचा स्वीकार करायचा आहे. पूर्वीचे सर्व राजे म्हणजे की सत्य, त्रेता, द्वापार आणि अगदीच काय कलियुगामध्ये सुद्धा, सुरुवातीचा कलियुगातला काळ, या युगामध्ये सर्व राजे या पद्धतीचं पालन करत होते.
समजतं, या पद्धतीचं पालन करत होते. पण कलियुग आता इतक्या खालच्या स्तराला गेलेलं आहे, कोणाला हे माहिती पण नाही आता, आहे की नाही, हे माहिती सुद्धा नाही. तर 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे 4 आश्रम आहेत आणि 4 वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. आलं लक्षात. तर समाजामध्ये या 4ही वर्गाची गरज आहे समाजाला चालवण्यासाठी. आलं लक्षात. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम त्वमाम विद्य कर्तार अहम अव्ययम. तर हे 4 वर्ण आणि आश्रम हे समाजाचे घटक आहेत आणि समाजाची कार्यपद्धती ही या पद्धतीने चालली पाहिजे, मगच समाज हा व्यवस्थितपणे कार्य करतो. तर धृतराष्ट्र या ठिकाणी शेवटच्या क्षणी सावध होतोय आणि वनामध्ये जाऊन आपल्या जीवनाची काय करतो, तो परिपूर्णता करतो. तर सर्वांसाठी हा आदेश आहे शास्त्रांचा, सर्वांसाठी हा आदेश आहे. सर्वांनी या गोष्टीचं काय केलं पाहिजे, पालन करायला शिकलं पाहिजे. पण प्रभुपादांनी सांगितलेलं आहे, कलियुग हे अतिशय भयंकर होत चाललेलं आहे आणि कलियुगामध्ये व्यक्तीला घर सोडणं पण अवघड आहे. आणि घर सोडून वनामध्ये गेला तर वनामध्ये वाघ सिंहांना पण खायला आजकाल काय नाही, मग माणसाला काय खायला मिळणार. माणूस वनामध्ये गेला तर हा माणूस वाघ सिंहाचं मस्त भोजन बनवू शकतो. म्हणून माणसाने आता वनामध्ये जायची पण गरज नाही. मग काय करायचंय, घरामध्येच राहायचंय. त्यांनी घरामध्ये राहायचंय, परंतु घरामध्ये राहत असताना चांडाळ चौकड्यापासून लांब राहायचं. घरामध्ये चालणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यापासून थोडस अलिप्त राहून अध्यात्माचा आश्रय घ्यायचा आहे, बरोबर ना. पण व्यक्ती काय होतोय, घरामध्ये राहतो आणि मग ती उसाला पाणी पाजलं करत, आता बँकेतनं पैसे काढलं करत, आता बाजारातून जरा भाजी आणलीस का, असल्या गोष्टीमध्ये म्हाताऱ्याचं जास्ती लक्ष असतं. म्हातारा पण आणि म्हातारी पण, आहे की नाही, असते की नाही. मुलं मोठी झाल्यानंतर आपली सर्व जबाबदारी ही मुलांवर सोपवली पाहिजे. 25 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर बापानी आईने काय करायचंय, आपली सर्व जबाबदारी हळूहळू त्या मुलावर सोपवायची आहे. जर मुलगा सक्षम असेल, रिस्पॉन्सिबल असेल, कार्यक्षम असेल, तर हळूहळू घरची जबाबदारी त्या मुलावर सोपवायची आहे आणि रिटायर्ड व्हायचं आहे आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, या हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा. धृतराष्ट्रासारखं भीमाने टाकलेलं ताट खात बसायचं नाही आपलं उगीच घरात. हा, खात बसा पण देवाचं नाव घ्या, ठीक आहे ना. कोपरा घात धरायचा आपला आणि हरिनाम करत बसायचं, नावावर थोडंफार ठेवायचं. कारण कलियुग आहे. कलियुगामध्ये काही सांगू शकत नाही. पोरग सगळं नावावर करून घेईल आणि कंबाट्यामध्ये लात घालील तुमच्या. त्याच्यामुळं काय जे असेल ते तुमच्याच नावावर ठेवा, पण पोरावरती सगळी जबाबदारी सोपवा आणि त्याला मार्शन करत राहा थोडं थोडं, पण अध्यात्माचा आश्रय घेत करायचं. हा, तर 50 वय झाल्यानंतर व्यक्तीने हळूहळू ही तयारी करणं गरजेचं आहे. मरेपर्यंत नाहीतर माणूस ती चेकबुक सोडत नाही, पासबुक पण सोडत नाही, बँकेतला अकाउंट बी सांगत नाही कोणाला, आहे की नाही. आणि मेल्यानंतर बी कळत नाही लोकांना ह्यांनी पैसे कुठे कुठे ठेवले. लोकांची पण इतकी अकाउंट असतात ना, माणसांना कळत नाही. कोंढव्यामध्ये एक व्यक्ती आहे, आणि तो गव्हर्नमेंट सर्वंट होता. बरं, गव्हर्नमेंट सर्वंट होता. इतकी जमीन घेऊन ठेवली आहे आणि जमीन नावावर घेऊन ठेवलेली आहे सगळी, आणि कुठं कुठं जमीन आहे आता त्याला ते पण सांगता येणं झाले. डोक्यावर झाला परिणाम, येड्यावानी करायला लागले आणि पोरं आले सगळी टेन्शन मध्ये. बापाने इतकी जमीन घेऊन ठेवली आहे, 7 बाऱ्यावर कुठं कुठं नाव आहेत काय समजायलाच मार्ग नाही. आणि पोरांनाही कळना, थोडीफार कुठेतरी इकडे तिकडे थोडा समजले, पण त्या बापाला ते सांगायलाच येणार काय, ती येड्यावानी करायला लागलेली. तर अशी अवस्था होण्याआधी बापाने पण थोडस पोरांना सांगून ठेवावं की पोरांनो हाय बाबा बरं का, हे इकडे ठेवलेलं आहे, कुठं काय जमीन ठेवलं असेल ती सांगून ठेवावं. नाहीतर पुन्हा ती जमिनीतलं उकरायला पुन्हा उंदीर बांधणार, उंदीर बनवून तिथं पुन्हा उकरत बसणार, हाय नाही, बिळ काढत बसेल तिथं. तर असं पुढचा जन्म उंदराचा मिळण्यापेक्षा
आहे ना, चांगली सद्गती प्राप्त करण्यासाठी अगोदरच पोराबाळांना सगळं सांगून पण ठेवा. सद्गुणी असतील व्यवस्थित तर. अशी दारुडी वगैरे असतील तर मग काय न सांगितलं बरं आहे. तर तयारी करणं गरजेचं आहे पुढच्या जीवनाची. तर इथं धृतराष्ट्र या श्लोकामध्ये संजयाला काय म्हणतोय बघा. काय म्हणतोय? धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझे आणि पांडूचे. आता बघा, त्याला असं वाटतंय का हो पांडूची पण माझेच आहेत रे, जरी हाय नाही. आता पांडू हे भाऊ आहेत की नाही त्याचे, हाय नाही. शेवटी भावाची मुलं पण आपलीच मुलं आहेत ना. पण तो काय म्हणतोय? माझी आणि पांडूची. म्हणजे त्यांनी काय केलं इथं असं बोलून वारसा हक्कातून पांडवांना त्यांनी वगळलं. समजतंय तुम्हाला? इथं या श्लोकामध्ये खूप खोलवर अर्थ दडलेला आहे. खोलवर अर्थ म्हणजे की धृतराष्ट्राचं अंतर्मनानं ते उडक केलेलं आहे या ठिकाणी आपल्या आचार्याने. तर धृतराष्ट्र हे बोलतोय ना, माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र, म्हणजे पांडव वेगळे आणि माझे पुत्र वेगळे, असा हा प्रश्न. आता बघा, आता प्रश्न पण बघा काय विचारलाय. काय म्हणतो धृतराष्ट्र या ठिकाणी? काय म्हणतोय प्रश्न? काय विचारतोय तो? माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं तिथं? आता मला सांगा, या प्रश्नाला काय असा विशेष अर्थ आहे का हो? आता सांगा, एका खोलीमध्ये प्रत्येक गल्लीतलं एक एक कुत्रा आणलं आणि त्या खोलीमध्ये डांबलं, तर ही कुत्री काय करतील आतमध्ये सांगा? मला वाटत नाही एक 4 तासानंतर गेला तर जिवंत राहील कुठलं कुत्र. जी डॉन असेल ती जिवंत राहील फक्त, आहे की नाही? बाकी सगळी एकामेकाला होईल की नाही? कुत्र्याचा स्वभावच आहे, त्याच्या गल्लीत गेलं की ती लगेच चाव 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 करून अंगावर जातं की नाही? मग खोलीत बंद केलं तर काय करील? आता धृतराष्ट्राने विचारला प्रश्न हा कसा वाटतो तुम्हाला? आता 2 योद्धे एकत्र आलेत, मग काय करतील? इथं युद्धच करतील ना. तिथं काय शांततेचा प्रस्ताव मांडणार का? शांततेचा प्रस्ताव मांडतील का? पण बघा, धृतराष्ट्राच्या मनामध्ये ही पण भीती आहे. का भीती आहे हो धृतराष्ट्राच्या मनामध्ये ही भीती? धृतराष्ट्र का घाबरलाय? आपली 11 अक्षौणी, पांडवांची 7च अक्षौणी, आहे की नाही? आणि युद्ध कुठं आहे? कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर आहे. ही धर्मभूमी आहे. आणि धर्मभूमीवर काय होऊ शकतं? धर्मभूमीवर माझे पुत्र तर बदमाश आहे, त्याला माहिती आहे. पण बदमाश माणूस सुद्धा धर्मभूमीवर काय होऊ शकतो? साधू बनवू शकतो. आणि कदाचित दुर्योधन पांडवांना म्हणू शकतो, मला क्षमा करा, मी खूप तुम्हाला त्रास दिलेला आहे आणि हे युद्ध वगैरे काय करायला नको. अर्ध राज्य तुम्हाला, अर्ध मला, आपण सुखाने जगू. धृतराष्ट्राला हे नको होतं. समजते का? धृतराष्ट्राला हे नको होतं. तो घाबरून होता. धर्मभूमीवर असा काय निर्णय माझ्या मूर्ख पुत्राने करून घेऊ नये, कारण युद्ध आपण जिंकणार आहे. 11 अक्षौणी आपल्या बाजूला आहे. समजलं? म्हणून तो प्रश्न विचारतोय की युद्ध सुरू झालंय का नाही? झालं असलं म्हणजे काय टेन्शन गेलं ना. युद्ध सुरू झालं असलं तर टेन्शन गेलं म्हणजे काय? वाटाघाटी होणार नाहीत. अर्ध राज्य तुला, अर्ध राज्य मला, असा काय प्रकार घडणार नाही. युद्ध होईल, पांडव मारले जातील आणि सगळं राज्य आपल्याला मिळेल. तर ही पण त्याची एक मानसिकता आतमधली होती. आतमधली मानसिकता अजून काय आहे बघा. भीती त्याच्या मनामध्ये अजून काय आहे? भीती अशी आहे की ही रणभूमी आहे, धर्मभूमी पण आहे, आणि धर्मभूमीवर काय होणार आहे? धर्मभूमीवर पांडव धर्मशील आहेत आणि माझे तर बदमाश आहेत हे त्याला माहितीच आहे. आणि त्यामुळे धर्मभूमीवर काय होणार आहे? पांडवांचा निश्चितपणे विजय होणार आहे. ही पण भीती त्याच्या मनामध्ये आतमध्ये खोलवर दडून बसलेली होती. पण तो ती भीती लपवू शकत नव्हता आणि म्हणून तो या ठिकाणी काय करतोय? संजयाला विचारतोय की माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी इथं काय केलं मला सांग 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 लवकर सांग लवकर. आणि मग संजय काय करतोय? आता पुढं सांगायला सुरुवात करतोय दुसऱ्या श्लोकामध्ये. तर ही चर्चा आपण पुढच्या वेळी करूया, ठीक आहे? हरे कृष्ण. तर कोणाला काय शंका, प्रश्न?
हा होय, लाक्षाग्रहामध्ये पांडवांना जाळून मारण्याची योजना सुद्धा धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण यांची होती. कर्ण पण होता बरं का याच्यामध्ये, कर्ण सुद्धा याच्यामध्ये सहभागी होता. भीमाला विष देण्यामध्ये पण कर्ण सहभागी होता. ठीक आहे. हा हो हो हो, एकामेकाचा सूड घेणं म्हणजे महाभारत आहे. पण हे महाभारत जर वाचलं आपण तर हे महाभारत आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करतं. लोक घाबरतात, महाभारत घरामध्ये नको, भगवद्गीता घरामध्ये नको, आणि तो कृष्णाचा फोटो पण रथावरती कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरचा नको बाबा, कारण घरामध्ये कुरुक्षेत्र होईल आमच्या. तर कुरुक्षेत्र ही रणभूमी सुद्धा धर्मभूमी आहे. ज्यांनी ज्यांनी आपले प्राण या धर्मभूमीवर सोडले त्यांना डायरेक्ट काय झालेलं आहे, भगवत प्राप्ती झालेली आहे. अशी धर्मभूमी आहे. भगवद्गीता ही घरामध्ये भांडणं लावण्यासाठी नसून भगवद्गीता ही घरामध्ये शांतता स्थापित करण्यासाठी आहे. महाभारत आपल्या घरामध्ये ठेवलं तर हे महाभारत वाचून आपण आपल्या जीवनातील सर्व समस्येतून मुक्त होऊ शकतो. जीवनामध्ये खरं सुख कसं आहे त्याची पण आपण प्राप्ती करू शकतो. तर भगवद्गीता हा ग्रंथ कुठे येतो? भगवद्गीता हा ग्रंथ महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये येतो, बरोबर. तर ही भगवद्गीता महाभारतामधलेच एक भाग आहे. आलं लक्षात. याच्यामध्ये 18 अध्याय 700 श्लोक आहेत. आलं लक्षात. अशी संपूर्ण भगवद्गीता याची आपण चर्चा सुरू केलेली आहे. ही सुरुवात आहे आताशी भगवद्गीतेची. आणि यालाच गीतोपनिषद सुद्धा म्हटलं जातं. शंकराचार्याने सुद्धा भगवद्गीतेची स्तुती केलेली आहे. पुढच्या वेळेला आपण थोडीशी गीतोपनिषदाविषयी चर्चा करूया, गीता महात्म्याविषयीची. ठीक आहे. हरे कृष्ण. अजून काय प्रश्न कोणाला? तर चहा पण एक प्रकारची नशा आहे आणि हा थोडासा सिरियस प्रश्न आहे. याचं उत्तर मी तुम्हाला पर्सनली देईन, चालेल? कारण ही चर्चा युट्यूबवर पण जाणार आणि सर्व लोक ऐकणार. त्यामुळं हा प्रश्न वैयक्तिक तुमचा आहे तर त्याच्यासाठी चर्चा आपण तुमच्याशीच करूया. पण चहा पिणं हे आपल्यासाठी चांगलं नाही. चहामुळं पण अनेक प्रकारचे रोग होत असतात. हे आपण सांगू नंतर तुम्हाला. ठीक आहे. हरे कृष्ण. ठीक आहे. अजून काय प्रश्न कोणाला आहे? काय प्रश्न कोणाला? हा, येस प्रजी बोला. हा हा हा, तर सनातन शब्द हाच खरा शब्द आहे. सनातन धर्माचं वर्णन हे आपल्या वैदिक शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि हिंदू शब्दाविषयी सुद्धा शंकराचार्यांनी हा शब्द शोधलेला आहे. हाही शब्द वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये पाहायला मिळतोय आजकाल. कारण पूर्वी आम्ही असं ऐकलं होतं की हा शब्द नाहीये, परंतु हा शब्द सुद्धा आहे. कुठं कुठं हा शब्द पण पाहायला मिळतोय, हिंदू हा शब्द. तर हिंदू हा शब्द सिंधू नदीपासून आला असंही म्हटलं जातं. तर हिंदू म्हणजे काय, तर एक धर्म प्रणाली आहे आणि ही सनातन धर्माशी जोडलेली आहे, वैदिक संस्कृतीशी जोडलेली आहे. आणि ही वैदिक संस्कृती ही सृष्टीच्या निर्मितीपासून आहे. समजलं? सृष्टीच्या निर्मितीपासूनची ही आपली वैदिक संस्कृती आहे. भगवानाने सृष्टी निर्माण करण्या अगोदरच 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषदांची निर्मिती केलेली आहे. आपण भगवद्गीतेमध्ये पण पुढे पाहणार आहे. 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळेल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत असताना भगवान म्हणतात की हे ज्ञान मी तुला सांगतोय, परंतु हेच ज्ञान मी पूर्वी लाखो वर्षांपूर्वी कोणाला सांगितलंय? सूर्यदेव विवस्वानाला सांगितलंय. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम व्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे प्रवित. तर श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात की लाखो वर्षापूर्वी ही मी भगवद्गीता सूर्यदेव विवस्वानाला सांगितली होती. काळाच्या ओघामध्ये ही परंपरा नष्ट झाल्यामुळे मी पुन्हा तुला ही भगवद्गीता काय करतोय या ठिकाणी सांगत आहे. तर लाखो वर्षापूर्वींचं हे ज्ञान जर असेल तर मग ही संस्कृती किती जुनी असेल पहा. म्हणून आपण पाहतो की मुस्लिम कम्युनिटी ही 1000 वर्षापूर्वीची आहे.
ख्रिश्चनिटी 800-900 वर्षापूर्वीची आहे. पण सनातन धर्म जो आहे याचा आदी मध्य अंत काहीही नाही. सृष्टीच्या निर्मिती पासूनच भगवंतांनी हे नॉलेज पहिल्यांदा ब्रह्मदेवांना दिलेलं आहे. ब्रह्मदेवांना हे कानाद्वारे त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झालेलं आहे. पूर्वी लोक श्रुतीधर होती, केवळ ऐकूनच त्यांना ते नॉलेज काय व्हायचं, रिअलाइज व्हायचं. भगवान श्रीकृष्णांच्या बासरीच्या द्वारेच शब्द ब्रह्म प्रकट झालेलं आहे आणि ते नॉलेज ब्रह्मदेवांना दिलं गेलेलं आहे. त्यामुळं जे नॉलेज आहे हे शाश्वत आहे. वैदिक संस्कृतीच सर्व नष्ट जरी झालं तरी पण शब्द ब्रह्म कधीच नष्ट होत नाही आणि प्रलय हा वारंवार होत राहतो. ब्रह्मदेवांच्या प्रत्येक दिवसामध्ये आंशिक प्रलय होत राहतात. या प्रलयामध्ये सृष्टीची निर्मिती आणि विनाश हे होत राहतात आणि शेवटचा प्रलय हा ब्रह्मदेवांचं आयुष्य पूर्ण संपल्यानंतर महाप्रलय होतो. या महाप्रलयानंतर सर्व गोष्टी महाविष्णूंच्या शरीरामध्ये विलीन होतात आणि महाविष्णूंनी इच्छा केल्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते आणि निर्मिती होत असताना पहिल्यांदा ब्रह्मदेवांना जन्माला घातलं जातं आणि त्या ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये पहिल्यांदा ज्ञान प्रकट केलं जातं. हे ब्रह्मदेव गर्भदोषाही विष्णूंच्या नाभीतून प्रकट होतात. प्रकट झाल्यानंतर नॉलेज प्राप्त होतं. नॉलेज प्राप्त झाले की मग सृष्टी निर्मिती होते. असं आहे. तर या प्रकारे हे सृष्टीचं चक्र चालू राहतं अव्याहतपणे, विदाउट स्टॉप हे सृष्टी चक्र चालू राहतं. ठीक आहे. त्याच्यामुळे सनातन शब्द हा शाश्वत शब्द आहे आणि ही जी संस्कृती आहे ही पण काय आहे, शाश्वत आहे. याला कोणीही निर्माण केलेलं नाही. भगवंतांनी सृष्टी निर्मिती सोबतच काय केलेलं आहे, हे मॅन्युअल दिलेलं आहे. जसं आपण पाहतो मोबाईलचं मॅन्युअल आहे ना, प्रोजेक्टरचं मॅन्युअल आहे, गाडीचं मॅन्युअल आहे. त्या गाडीसोबत त्याचं मॅन्युअल येतं, बरोबर. तसं या सृष्टीच्या निर्मिती सोबतच हे मॅन्युअल देवाने पाठवलेलं आहे आपल्याला. भगवद्गीता जशी आहे तशी भगवद्गीता आहे, श्रीमद भागवत आहे, रामायण आहे, महाभारत आहे, 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, हे मॅन्युअल या सृष्टी सोबत दिलेलं आहे. आणि या मॅन्युअल नुसार जर आपण जीवन जगायला सुरुवात केली तर निश्चितपणे जीवनामध्ये आपण सुखी होऊ शकतो. मॅन्युअल नुसार जर आपण आपल्या वस्तूंना ऑपरेट केलं तर ती वस्तू पण कार्यक्षमता चांगली देते. तसं भगवद्गीता भागवत हे आपल्या जीवनाचं मॅन्युअल आहे. त्या मॅन्युअल नुसार काय करायचं, आपल्याला आपण जीवनशैली चालवायची आहे. जीवनामध्ये निश्चितपणे आपण सुखी राहू शकतो. हरे कृष्ण. अजून काय प्रश्न कोणाला आहे? काय प्रश्न नाही? हा हा, आता पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा भगवद्गीता शिकवायला सुरुवात झालेलीच आहे ऑलरेडी. अमेरिकेमध्ये शिकवली जाते शाळेमध्ये, कॉलेजमध्ये भगवद्गीता. आणि भारतामध्ये पण आता सुरू झालेलं आहे वैदिक संस्कृती शिक्षण. ठीक आहे. हा, तर बऱ्याच ठिकाणी चालू झालेलं आहे आता. ठीक आहे. तर जीवनामध्ये उतरवण्याची ही गोष्ट आहे, नुसती वाचण्याची पण नाही, जीवनामध्ये उतरवायला आपण शिकलं पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्ण. थांबू या ठिकाणी. हरे काय? हा, ठीक आहे.